नमो देशमावली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली, आपल्या नवनाथ भक्तिसार शृंखलेमधील आजच्या आपण 32व्या अध्यायाचं फलित बघणार आहोत. 32व्या अध्यायात तुम्ही बघू शकता, मच्छिंद्रनाथांनी आपला देह त्रिविक्रम राजामध्ये प्रवेश केला होता आणि त्यांचा देह तो त्यांनी एका गुहेमध्ये ठेवला होता. हे तिथल्या राणीचे जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिने तिच्या सेवकांकरवी त्या देहाचं हातपाय तोडून त्याला पूर्ण छिन्न भिन्न करून त्याला मातीमध्ये पुरून दिलं होतं. तर या अध्यायाचं फलित असं आहे माऊली हो. या अध्यायाचा प्रसंग असा आहे, 32व्या सुगम कथन. मच्छिंद्र त्रिविक्रममध्ये ही संचरण 12 वर्षे राज्य करून रेवतीसी पुत्र दिला. त्या अध्यायाचे कीर्ता पठन. आयुष्य असता देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. म्हणजे 32व्यामध्ये मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये प्रवेश केला. 12 वर्षे तिथे राज्य केलं. त्या राजाची राणी रेवती हिला मच्छिंद्रनाथांपासून जो पुत्र प्राप्त झाला, धर्मराज हे त्यांचं नाव. पुढे ह्या अध्यायाचं नित्यपठन केले असता जर एखाद्यावर आयुष्य गंडांतर योग आला असेल तर त्या गंडांतर योगाचं विघ्न किंवा त्याचा दोष हा टळून त्या व्यक्तीला, त्या जातकाला दीर्घायुष्य आणि सुखकर आयुष्य प्राप्त होईल, असं ह्या अध्यायाचं फलित आहे माऊली हो. भेटूया उद्याच्या अध्यायात 33व्या दिवसाच्या. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम.